नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नाशिकच्या उंबरठ्यावर असूनही रायगड नगर विकासापासून वंचित। ग्रामविकास अधिकाऱ्यांचे समस्यांकडे दुर्लक्ष। प्रतिनिधी भगवान आचारी, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी रायगड नगर, नाशिक। पाणी एवढं साचलंय त्याला समजाय पाहिजे ना। एवढं किती त्रास होतो आम्हाला। ते गटारी फुल भरून गेल्या, ते मच्छर बिच्छर सगळं येत्या। ते आमच्या दारात काही सोय आहे का नाही, काही गटार बिटार साफ करीत आहे का नाही काही। 3 महिने झाले ग्रामसेवकला अर्ज करते, फोटो पाठवतो, ग्रामसेवक म्हणतो करून सरपंच लोक म्हणत्या पैसे नाही, ग्रामपंचायत मध्ये निधी कमी आहे, तो कुठून काम करायचे। राहणार रायगड नगर, तालुका जिल्हा नाशिक या गावचे रहिवासी असून आज 3 महिने झाले त्या गटाचे ब्लॉक झालेले, कपट झालेले बाळ येतात, त्याच्यात खेळतात, ती गटात वास येतोय। वारंवार यांच्याकडे तक्रारी देऊन त्यांना सांगून ब्लॉक झाली, चॉकअप झाली, काहीतरी करा, ठिकतात, लोकाही येते। तर राहणाऱ्या सागर कोयरे त्याच्या घराजवळ आहे, त्याच्या दारात पाणी जाते, त्याच्या घरात पाणी जाते। सांगा बरं, तो कसा राहील? त्याचं लहान लहान लेकरं आहेत, ते रोग राहील, त्याला जबाबदार कोण राहील? त्याच्यामुळं ग्रामपंचायतला विनंती आहे, लवकरात लवकर ज्या गटाचं काम केलं तर ठीक, नाही तर आम्ही ग्रामपंचायतचा टाळा लावून टाकू आणि ग्रामपंचायत बंद करून टाकू। तर नमस्कार प्रेक्षको, गावाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि नागरिक सक्षम व्हावेत यासाठी ग्रामपंचायत कार्यालय हा कणा मानला जातो। शासन स्तरावर समृद्ध गाव संकल्पनेसाठी सातत्याने प्रयत्न होत असले तरी प्रत्यक्षात अनेक ग्रामपंचायती आजही मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहेत। नाशिक शहरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या रायगड नगर ग्रामपंचायतीची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून हे गाव विविध विकास कामांपासून वंचित असल्याचे चित्र समोर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार रायगड नगर येथील नाले आणि गटारींची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। गटारींचे दूषित पाणी थेट नागरिकांच्या घरात, मुख्य रस्त्यावर, शाळांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरत आहे। हे पाणी शाळेत जाणाऱ्या लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते। या साचलेल्या घाण पाण्यामुळे गावात संसर्गजन्य आजार आणि मोठी रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे। या गंभीर समस्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते कृष्ण गौहिरे यांनी ग्रामविकास अधिकारी यांना वारंवार माहिती दिली आहे, मात्र प्रशासनाकडून याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। वारंवार पाठपुरावा करूनही ग्रामविकासाचे चाक जागेवरच रुतलेले दिसत आहे। या संदर्भात ग्रामस्थांमार्फत ग्रामविकास अधिकारी पगारे यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता त्यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करून दिले जाईल असे आश्वासन दिले, मात्र सध्या कामगार मिळत नसल्याने कामात अडथळा येत आहे असे अजब कारणही त्यांनी पुढे केले आहे। एकीकडे शासन समृद्ध गावाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे नाशिकच्या इतक्या जवळ असलेल्या रायगड नगरमधील ही दुर्वस्था पाहून प्रशासन खरोखरच गंभीर आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।